हॅलो. हा, एक मिनिट. सगळ्यांना मी लेफ्ट करतो, परत जॉईन व्हा. थोडीशी तांत्रिक अडचण आलेली आहे. हॅलो. 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 विद्यार्थी मित्रांनो, बोलू नका. तास सुरू होणार आहे आपला. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. सगळेजण तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर.
हॅलो गुड मॉर्निंग उत्तर पाठवायला चॅट बॅग सुरू ठेवा ना. स्क्रीन शेअर करता येईल तिला. चॅट बॉक्स सुरू ठेवा. तुमचा बोलू नका. नाही नंबर नाही. घर प्रकाशा सूर्योदय तो. स्क्रीन शेअर करू. हॅलो अनुष नाही हॅलो मॅडम, तुमचा बोला बरं कोणता आहे? हॅलो, हा येतो का आवाज? येतोय माझा? हा एकच मिनिट आता स्क्रीन शेअर काय होतं, जलद गतीने बाकीचे मुलं बोलत राहते त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम येतो ना, आलेलं नाव लगेच. बरोबर, मला स्क्रीन शेअर करायची सर, आणि सरांचा नंबर पण हे करा. एकच स्पीकर मिनिट वगैरे राहू ऑन. द्या तुम्ही. मुलांना शांत बसा जरा 2 मिनिट. मॅडमचा आवाज येऊ दे मला. हा बोला मॅडम. हा येतोय का आवाज? हॅलो, हा एकच मिनिट. गुड मॉर्निंग सर. बाकीचे बोलू नका रे प्लीज. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. हॅलो, हॅलो हॅलो हॅलो. गुड मॉर्निंग सर. बोल नको बोल, त्यांना डिस्टर्ब होतं रे. चालू कर. हॅलो, गुड मॉर्निंग सर. हॅलो वाक्स. कधी चालू होणार आहे? कोकाटे सरांचा नंबर आहे ना, त्याला व्हिडिओ वगैरे चालू करा. व्हिडिओ आणि ऑडिओ. ओके ओके. तुम्ही चालू करा. सध्या सगळं चालू ठेवलंय मी, मला काहीच लक्ष द्या नाही इथे. सुरू करू का मग? हा करा, चालू करा. सर्व मुलांना गुड मॉर्निंग, सुप्रभात. थोडीशी तांत्रिक अडचण आलेली आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. पहा, तेव्हा तुझ्या काय हॅलो. बसा. स्क्रीन दिसत नाही. बघा मुलांनो, स्क्रीन दिसते का तुम्हाला? नाही. तर सर्वांचा आवाज आता म्यूट करून टाका. काटे. फक्त ह्या नंबरचा आणि हा देवरे मॅडम. देवरे मॅडम तुम्ही करा त्यांना जॉईन. तुम्ही को असतात ना. मी केली सर, स्क्रीन शेअर केली. ओके ओके. आवाज वाट सर, मुलांचा आवाज म्यूट करा सर. वाट सर, म्यूट करा, म्यूट करा.
हॅलो, कुणी गेलं? हा बोला. आवाज येतोय का सर्वांना? हो हा ठीक आहे मुलांनो. हो मॅडम. हा, ठीक आहे मुलांनो, आपण आता आहे ना जास्त वेळ घालवण्यापेक्षा सोडवायला सुरुवात करूया. पहा, प्रश्न काल मी चांगल्या प्रकारे ऐकले असतील. राजपूत मॅडमनी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. हे जे 25 प्रश्न आहेत 26 ते 50 हे मी तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगणार आहे. पण आता आपला वेळ गेलेला आहे, थोडस आपण आवर्त घेऊया. पहिला प्रश्न पाहूया मुलांना आपण. सगळ्यांना स्क्रीन दिसते आहे ना? मॅडम कितीपर्यंत प्रश्न घेणार? 26 ते 50 क्रमांकाचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न पहा, 26वा नंबर. प्रश्न वाचूया आपण. आजपर्यंत तुम्ही मुलांना जेवढे पण तास ऐकलेत, तर सर्व शिक्षकांनी तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की प्रश्न व्यवस्थित वाचावा. पहा, प्रश्न वाचूया आपण. एका रांगेत समीरचा सुरुवातीपासून 23वा व शेवटून 19वा क्रमांक असल्यास मधल्या मुलाच्या मागे 5व्या क्रमांकावर असणाऱ्या राज शेवटून कितवे स्थान असेल? तर पहा, आपण एक एक स्टेप करूया म्हणजे चुकणार नाही आपण. बघा, स्क्रीनवर पहा, प्रश्न दिसेल. एका रांगेत समीरच्या सुरुवातीपासून 23वा क्रमांक आहे. म्हणजे हा जो समीर आहे त्याच्या पुढे 22 मुली आहेत आणि शेवटून 19वा क्रमांक आहे. म्हणजे त्याच्या मागे 18 मुली आहेत. तर आपण आता 22 आणि 18 यांची बेरीज करूया. स्क्रीन दिसत नाहीये. आता स्क्रीन दिसते. समीरच्या डावीकडे 22, उजवीकडे 18. शांत बसा. 41. 22 आणि 18ची बेरीज 40. त्याच्यात समीर पण धरायचं त्याच्यात. 40 मॅडम आवाज हॅलो, येत नाही. आवाज येतोय का आता? हो. पहा, या ठिकाणी आपल्याला मधल्या मुलाचा नंबर काढायचा आहे. जर रांगेमध्ये 41 मुली आहेत तर पहा, 21. मागे 20, पुढे 20 आणि मधल्या मुलाचा नंबर येईल 21वा. 21वा नंबरचा मुलगा हा मधला मुलगा असणार आहे. तर मधल्या मुलाच्या मागे 5वा मुलगा आपल्याला काढायचा आहे. म्हणजे आता पहा, 21वा जो मधला आहे त्याच्या मागे 5 मुले, 5वा मुलगा पहा राज येईल. 1 2 3 4 5वा मुलगा राज आहे. मॅडम खूप आवाज येतोय. डिस्टर्ब होतंय क्लासला. जे बडबड करतात ते त्यांना शांत बसायला सांगा ना. वाघ सर म्यूट करा ना. हॅलो, वाघ सर बाकीच्या मुलांना म्यूट करा. पहा, आता आपण आता अर्धगणित सोडवलेलं आहे. पहा, मधल्या मुलाचा नंबर आपण काढला आहे, 21वा आहे.
त्याच्या मागे 5व्या क्रमांकावर आहे तो राज. सुरुवातीपासून पर्याय क्रमांक 1 26. आणि मग हॅलो, आवाज येतोय का सर्वांना? हा पहा. भंडारे मॅडम, तुम्ही 2 मिनिटं बोलतच राहा. आम्हाला सरांची स्क्रीन सापडत नाहीये. सरांच्या स्क्रीनवर कोणता फोटो आहे नेमका? हा बोला बरं मॅडम, बोलत राहा बरं. हॅलो, ते काय होतंय, सगळेच हे केलं का त्यांचा आवाज जातोय मॅडम, भंडारे मॅडम. हॅलो, हॅलो, हा हॅलो सर. हॅलो त्यांचा हॅलो चालू केला की दुसऱ्या मुलांना बोलू नका रे. आज थोडा गोंधळ येऊ राहिलाय की मॅडमचा आवाज हॅलो चालू हॅलो झाला की हॅलो तुमचा चालू हॅलो होतो. हॅलो हॅलो हॅलो. हा सर, येतोय का आवाज? कांदे घ्या, टमाटर घ्या, हॅलो कांदे टमाटे दोन्हीही घ्या. पागल बोलते. हॅलो हॅलो वाघ सर. हॅलो हॅलो वाघ सर, मॅडमला आहे ना, मॅडमला को होस्ट करा आणि बाकीच्यांचे माईक म्यूट होतील. मग फक्त मॅडमचा आवाज येईल. हॅलो हॅलो तर सरांचा नंबर आहे का? अरे बाबा किती हॅलो बोलताय रे. हॅलो, हॅलो मुलांना हॅलो सगळ्या सूचना आहे. मुलं सर्व विद्यार्थी लक्ष द्या इकडे. सर वाघ सर, मी कोकाटे सरांना होस्ट केलेलं आहे. आता तुम्ही सगळ्यांना म्यूट करा. 5/2, 5/10, 12/2, 12/3, 12/4, 12/5, 12/11. हे बाळांनो, सगळ्यांनी शांत बसा बरं. हा पहा मुलांनो, आपण अर्धगणित या ठिकाणी सोडवलेलं आहे. मधल्या मुलाच्या मागे 20 मुले आहेत आणि त्यानंतर 5वा जो आहे तो राज. म्हणजे 20 मधून 5 जर आपण वजा केले तर 15 मुले उरतील. म्हणजे राजचा क्रमांक येईल 16वा. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पहा मुलांना, कोणताही प्रश्न आपण व्यवस्थित वाचायचा आणि स्टेप बाय स्टेप सोडवलं की सगळं उत्तर आपल्याला चुकणार नाही. आपण अचूक पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया मुलांनो. हा थोडासा फसवणारा प्रश्न आहे तुम्हाला. व्यवस्थित पहा. सोबतच्या मार्गावरून ए ठिकाणाहून बी ठिकाणी पोहोचताना किती वेळा उत्तरेकडे तोंड येईल? आता आपण पूर्ण अभ्यास आपला झालेला आहे. आपण प्रश्नपत्रिका सोडवतोय. पण या ठिकाणी हा तुम्हाला गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा. तिथंच तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असेल. पहा, या ठिकाणी मी थोडंसं झूम करून दाखवते. आता आपल्याला माहिती आहे मुलांना की उत्तर दिशा वरच्या बाजूला असते, परंतु या ठिकाणी आकृतीच्या खाली पहा, आपल्या डाव्या हाताला बाण दिलेला आहे. म्हणजे उत्तर दिशा त्या ठिकाणी आहे. मग आपण उत्तर दिशा ज्या ज्या ठिकाणी दिसते ते फक्त मोजणार आहोत. पहा, ए ठिकाणाहून निघाल्यानंतर इकडे वळाला डाव्या हाताला म्हणजेच उत्तरेला. त्यानंतर इकडे जाईल, पुन्हा इकडे. आपण फक्त बाण काढून घेऊया. आता आपल्याला सी पर्यंत जायचं नाहीये, हे लक्षात घ्यायचं आहे. आपण सी पर्यंत गेल्यानंतर आपण आपलं उत्तर चुकणार आहोत. कारण प्रश्न वाचतानाच आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे की बी पर्यंतच जायचं आहे. मग डाव्या हाताला उत्तर दिशेची जी खूण आहे ती किती वेळा आलेली आहे ही फक्त आपण मोजूया. पहा, या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 2. म्हणजे केवळ 2 वेळा तो बी पर्यंत पोहोचताना उत्तरेला वळालेला आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता काही मुले काय करतील, सी पर्यंत पोहोचतील आणि उत्तर चुकणार आहेत.
त्यामुळे आपल्याला चुकायचं नाहीये, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, 28वा प्रश्न. प्रश्न मोठा दिसला म्हणून घाबरून जाण्याची काहीच गरज नाहीये. खूप सोपा प्रश्न आहे. पहा, ए झाडावर काही पक्षी व बी झाडावर काही पक्षी बसलेले आहेत. ए झाडावरील एक पक्षी बी झाडावरील पक्ष्यांमध्ये गेला तर बी झाडावरील पक्षी दुप्पट होतील आणि बी झाडावरील एक पक्षी ए झाडावर गेल्यास दोन्ही झाडावरील पक्षी समान होतील. सुरुवातीला ए आणि बी झाडांवर अनुक्रमे किती पक्षी होते, असा प्रश्न आहे. पहा, प्रश्न मोठा आहे, गोंधळून जाऊ नका, अजिबात गोंधळायचं नाही. खूप सोपा प्रश्न आहे. आपण पर्याय तपासून पाहूया. ए झाड आणि बी झाड. पहिला पर्याय आहे 3 आणि 5. या ठिकाणी लक्षात घ्या, ए झाडावरचा एक पक्षी बी झाडावर गेला म्हणजे 3तला एक पक्षी जर 5कडे गेला तर 3कडे राहतील 2 आणि 5कडे होतील 6. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे की बी झाडावरील पक्षी दुप्पट व्हायला पाहिजेत, पण या ठिकाणी यामध्ये दुप्पट निमपट्टीचा संबंध दिसत नाहीये, म्हणजे हा पर्याय आपला गेला. दुसरा पर्याय बघूया आपण, 7 आणि 5. या ठिकाणी पहा, 7तला एक पक्षी जर 5कडे गेला 7कडे राहतील 6 आणि 5कडे होतील 6. या ठिकाणी दोन्ही समान झाले, परंतु आपल्याला समान नको आहेत, आपल्याला दुप्पट व्हायला हवेत, त्यामुळं हा पण पर्याय कट झालेला आहे. पुढचा पर्याय पाहूया आपण, 5 आणि 7. तिसरा पर्याय आहे पहा, 5 आणि 7. आता 5तला एक पक्षी जर 7कडे गेला तर 5कडे राहतील 4 आणि 7कडे होतील 8, म्हणजे दुप्पट झाले. तसेच 7कडील एक पक्षी जर 6कडे दिला 5कडे दिला तर 5कडे 6 होतील, 7कडे पण 6 राहतील, म्हणजे समान होतील. म्हणजे हे आपलं योग्य उत्तर आहे. आपल्याला योग्य उत्तर सापडलेलं आहे. पहा, मोठं गणित होतं म्हणून घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. पर्यायातून आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत. पुढचा प्रश्न पाहूया मुलांनो. आता हा सोपा प्रश्न आहे. कडू, गोड, मग शीतलला कोणता शब्द या ठिकाणी जुळेल? पहा मुलांनो, कडू आणि गोड हे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि विशेषण आहेत ती. मग शीतलचा अर्थ होतो थंड. थंडला कोणता शब्द विरुद्धार्थी होईल? पहा बरं. आता उष्णता, प्रखरता, या ठिकाणी ता जोडल्यानंतर त्याचे भाववाचक नाम तयार होते, पण आपल्याला भाववाचक नाम नको आहे, आपल्याला विशेषण हवं आहे. मग या ठिकाणी सौम्य जर आपण पाहिलं तर सौम्य आणि शीतल हे जवळजवळ समानार्थी शब्द दिसतात आपल्याला. आपल्याला विरुद्धार्थी हवा आहे, तर पर्याय क्रमांक 4 उष्ण हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. श्यामची आई साने गुरुजी तर अग्निपंख. पहा, हे दोन्हीही खूप गाजलेले पुस्तक आहेत, प्रसिद्ध पुस्तक आहेत, काहींनी वाचली पण असेल आपल्या मुलांनी. श्यामची आई हे साने गुरुजींचं असं पुस्तक आहे की त्यांनी त्यामध्ये आपल्या आईविषयी, आईने त्यांना जे जे संस्कार दिले त्याविषयी खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे. संस्कारांची शिदोरीच आहे ती. तर अग्निपंख हे पुस्तक सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. पहा, आपले 11वे राष्ट्रपती होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम, हे त्यांचं आत्मचरित्र आहे. आपण त्यांना मिसाईल मॅन असंही म्हणतो. हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया मुलांनो. 31वा प्रश्न आहे. 37 40. 37ला 40 तर 25ला काय येईल? या ठिकाणी पहा, 7 + 3 करा, 10 होतात आणि 7 - 3 केले तर 4 आणि 10 आणि 4 यांचा गुणाकार होतो 40. अशा प्रकारे संबंध लावलेला आहे. त्याच प्रकारे आपण 25 या संख्येशी क्रिया करून पाहूया. 2 गुणिले 5 10 आणि 2 5 - 2 नाही
वेगळा संबंध आहे या ठिकाणी. अंकांची बेरीज आणि अंकांची वजाबाकी यांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे 5 + 2 7 आणि अंकांची वजाबाकी 5 - 3 5 - 2 बरोबर 3. म्हणजे या ठिकाणी 7 × 3 म्हणजे 21. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. संख्या दिसल्यानंतर त्यांचा संबंध काय आहे हे आपण वेगवेगळ्या प्रकारे तपासून पाहूया. पुढे पहा, 14 ला 15 तर 32 ला काय येईल? या ठिकाणी बघा मुलांनो, 4 × 1 4 येतो. म्हणजे दोन्ही अंकांचा आपण गुणाकार केला आणि 4चा वर्ग जर आपण पाहिला तर 4चा वर्ग आहे 16. त्याच प्रकारे 3 × 2 जर आपण केलं तर 3 × 2 होतात 6. 6चा वर्ग 36 आणि 36 मधून 1 वजा केल्यास 35. 35 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मुलांना आपल्याला वेळ कमी राहिलेला आहे तांत्रिक अडचणीमुळे, त्यामुळे थोडस आपण लवकर उरकूया. पहा, पुढचा प्रश्न आहे आकृतीशी संबंधित आहे. पहा, पहिली आकृती दुसरी आकृती यामध्ये काय संबंध दिसतोय आपल्याला बघा. सर्वांना स्क्रीन दिसते, तुम्ही झूम करून सुद्धा पाहू शकता. पहा काय बदल झालेला आहे. कोपऱ्यातल्या आकृतींची दिशा बदललेली आहे आणि मधल्या आकृतीची सुद्धा बदल झालेला आहे. जो वरचा गोल आहे तो खाली घेतलेला आहे. मग याचप्रमाणे जर संबंध लावला आपण तर बाणांची दिशा बदलल्यास आणि मधल्या आकृतीचा प्रश्नाकृतीमध्ये दिल्याप्रमाणे बदल केल्यास पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला योग्य उत्तर सापडेल. पुढे चला, प्रश्न 34. थोडासा मोठा प्रश्न आहे. आपण कालमापन खूप चांगल्या प्रकारे अभ्यासलेला आहे, त्यामुळे आपल्याला हा प्रश्न सुद्धा काही अवघड जाणार नाहीये. बघा, 5 जानेवारी 2001 ला शुक्रवारी जन्मलेला जॉन शनायापेक्षा 100 दिवसांनी मोठा आहे. तर शनायाचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी आला असेल? आता आपण काय करायचं आहे, प्रश्न वाचलाय तर जॉनच्या जन्मतारखेवरून आपल्याला शनायाची जन्मतारीख काढायची आहे. आपण पाहिलं की जॉन हा मोठा आहे, म्हणजे तो आधी जन्मलाय हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग शनायाचा जन्म नंतर झाला असेल. मग जॉनच्या नंतर म्हणजे 5 जानेवारीच्या नंतर 100 दिवसांनी जी येणारी तारीख आहे ती शनायाची जन्मतारीख आहे, ती आपण काढून घेऊया. पहा, 5 जानेवारी पासून आपल्याला 100 दिवस या ठिकाणी मोजायचे आहेत. तर जानेवारीतले 5 दिवस गेले, मग किती राहिले जानेवारीतले? 31 दिवस असतात पहा जानेवारीत, आणि त्यातले 5 दिवस गेले तर 26 राहिले. आता 2001 हे लीप वर्ष नाहीये, त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचे 28 दिवस, त्यानंतर मार्च महिन्याचे 31 दिवस, यांची बेरीज केली तर 85 बेरीज होते. पण आपल्याला 100 दिवस हवे आहेत, त्यामुळे आणखीन 15 दिवस आपल्याला त्यामध्ये प्लस करावे लागतील. तर हे 15 दिवस जे आपण प्लस केले ते एप्रिल महिन्याचे आहेत, म्हणजे बरोबर 100 दिवस होतात. आणि मग 100 दिवसांनी येणारी तारीख आहे 15 एप्रिल 2001. तर पहा, आपल्याला माहिती आहे लीप वर्षात पुढच्या वर्षात येणारा वार हा 2 दिवसांनी पुढे जातो, पण 2001 हे लीप वर्ष नाहीये, त्यामुळे येणारा वार हा केवळ 1 दिवसांनी पुढे जाणार आहे. आता 15 एप्रिलला वार कोणता आहे हे आपलं काढायचं राहिलं. पहा, 100 दिवसांनी आपल्याला वार काढायचा आहे. तर आपण या ठिकाणी दिलेल्या दिवसांना 7 ने जर भागलं तर 14 उत्तर येतं आणि बाकी 2 राहते. म्हणजे ह्या 2 दिवसांनी
जॉनच्या जन्मदिवसापासून 2 दिवसांनी शनायाचा वार पुढे जाणार आहे. तर जॉनचा जन्म शुक्रवारी झालेला आहे. तर 15 एप्रिलला कोणता वार असेल? तर आपण पाहिलं 2 दिवसांनी तो पुढे जाईल. शुक्रवार नंतर शनिवार आणि रविवार. म्हणजे 15 एप्रिल 2001 ला रविवार येणार आहे. मग आपण शनायाचा जन्मवार काढलेला आहे रविवार आणि तिचा पहिला वाढदिवस येईल 2002 साली. म्हणजे केवळ तो 1 दिवसांनी पुढे जाईल, कारण लीप वर्ष नाहीये. म्हणजे रविवार नंतर येणारा पुढचा दिवस आहे सोमवार. शनायाचा पहिला वाढदिवस सोमवारी येईल. आपण स्टेप बाय स्टेप जाऊन उत्तर काढलेलं आहे. आता पुढचा पहा. चौकटीत काही संख्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या काढायची आहे. नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी केवळ बेरीज आहे आणि ती वाढवत गेलेलो आहोत. जसं की पहा 7 + 5 तर 12 होतात. त्यानंतर 12 + 6 केले तर 18 होतात. 18 + 7 केले तर 25 होतात. म्हणजे एका एका अंकाने बेरीज आपण वाढवत गेलेलो आहोत. फक्त संख्या क्रमाने दिलेले नाहीत. या चौकटीमध्ये त्या टाकलेल्या आहेत कुठेही. 25 मध्ये 7 मिळवल्यास 33 होतात. 25 मध्ये 8 मिळवल्यास 33 होतात आणि 33 मध्ये 9 मिळवल्यास 42 हे आपलं उत्तर आपल्याला मिळणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 36वा. पहा. एका सांकेतिक भाषेत 25 हे 532 असे लिहितात. 57 725 आणि 34 413 असे लिहितात. तर आपल्याला 14 ही संख्या कशी लिहायची ते काढायचं आहे या ठिकाणी. तर पहा काय केलेलं आहे. 25 म्हणजे अंकांची अदलाबदल करून मागे पुढे लिहिलेले आहेत. 5 शेवटी आहे तो सुरुवातीला घेतला, 2 सुरुवातीला आहे शेवटी घेतला आणि दोघांची वजाबाकी मध्ये लिहिलेली आहे. त्याचप्रमाणे आपण आता 14चं करून पाहूया. पहा 14 कशी लिहायचे. अंकांची अदलाबदल करा. 4 शेवटी आहे सुरुवातीला घेऊ, 1 सुरुवातीला आहे शेवटी घेऊ आणि दोघांची वजाबाकी 3 ही मध्ये लिहूया. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढे पहा. तंतोतंत जुळणारी आकृती. आता अशा प्रश्नाला जास्त वेळ द्यायचा नाही मुलांनो. पटकन निरीक्षण करायचं आणि कोणती आकृती तंतोतंत जुळणारी आहे हे शोधायचं. पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. आकृतीचे भरलेले गोल, मोकळे गोल, आतील आकृती सर्व बाबी लक्षात घेतल्या तर आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 38वा प्रश्न. तंतोतंत जुळणारी आकृती शोधा. व्यवस्थित पाहिल्यास आपल्या लक्षात येईल पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पहा तो जो पक्षी दिलेला आहे त्याच्या डोक्यावरल्या तुऱ्यांमध्ये तिन्ही आकृत्यांमध्ये फरक आहे, पण चौथी आकृती तंतोतंत जुळत आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. सोबतच्या आकृतीत एका शाळेतील नृत्य, नाट्य आणि वादन या क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या दर्शवली आहे. यावरून किमान 2 क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या किती? आता पहा किमान 2 क्षेत्रात आवड असणाऱ्या संख्या म्हणजे 2 आकृत्यांमध्ये कॉमन असणाऱ्या संख्या. या ठिकाणी 12 हा अंक पहा चौकोन आणि आयतामध्ये कॉमन आहे, समान आहे. त्यानंतर 13 षटकोन आणि गोलामध्ये समान आहे, म्हणजे किमान 2 क्षेत्र त्या लोकांना आवडतात. पुढची संख्या आहे 8 आयत आणि षटकोनामध्ये समान आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण चुकणार आहोत. पहा 26 ही जी संख्या आहे ती तिन्ही क्षेत्रामध्ये कॉमन आहे, म्हणजे किमान 2 क्षेत्र त्या लोकांना आवडतातच. तिन्ही क्षेत्रामध्ये आहे म्हणजे 2 क्षेत्रात पण आहे. यांची बेरीज केल्यास 59 हे आपल्याला उत्तर मिळतंय. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न गटाशी जुळणारे पद शोधा. पहा 40वा प्रश्न आहे वादळ, सुनामी, महापूर. आता पहा मुलांनो व्यवस्थित वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की या नैसर्गिक आपत्ती आहेत. मग यांच्याशी जुळणारी नैसर्गिक आपत्ती कोणती आहे पर्यायामध्ये? पहा
पाऊस पाऊस ही काही नैसर्गिक आपत्ती नाही. अपघात ही पण नाहीये. महासागर हा तर नैसर्गिक घटक आहे, ती आपत्ती नाहीये. मग या ठिकाणी गटाशी जुळणारं पद आहे दुष्काळ, ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. सोपा प्रश्न आहे, पटकन विचार करून उत्तर द्यायचं आहे. पहा, दिमाख, रुबाब, डौल या 3 शब्दांशी कोणता शब्द जुळतोय ते शोधायचं आहे. पहा, आता आपण पाहिलं व्यवस्थित तर हे तिन्ही पण ऐटचे समानार्थी शब्द आहेत, म्हणजे अभिमान किंवा गर्व व्यक्त करण्यासाठी वापरतात. मग याशी जुळणारा जो शब्द आहे तो आहे पर्याय क्रमांक 4 ताठा. आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 42. पहा, 9 आणि 5 कंसामध्ये 31 दिलेला आहे. व्यवस्थित निरीक्षण करा मुलांनो, काय संबंध लावलेला आहे. थोडस डोकं लावल्यावर तुमच्या लक्षात येईल. पहा, 9 आणि 5 चा गुणाकार केला तर 9 5 45 येतो. तसेच 9 आणि 5 ची बेरीज जर केली तर येते 14. म्हणजे अंकांचा गुणाकार, अंकांची बेरीज यांची करायची आहे आपल्याला वजाबाकी. 5 वजा 4 1 आणि 4 1 गेला 3. म्हणजे अंकांचा गुणाकार, अंकांची बेरीज यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. मग याच प्रकारे आपण मग पर्यायामधून शोधून पाहूया. 8 आणि 5 चा गुणाकार होतो 40. 8 आणि 5 ची बेरीज होते 13. ह्यांची जर वजाबाकी केली तर उत्तर येतंय 27. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे. दुसरा पर्याय बघा, 7 आणि 5 ची 7 5 चा गुणाकार येतो 35. 7 आणि 5 ची बेरीज येते 12 आणि यांची वजाबाकी केल्यास उत्तर येते 23. म्हणजे आपल्याला योग्य पर्याय भेटलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 43. 18/42, 27/63, 36/84. पहा, या तिन्ही अपूर्णांकाला आपण जर संक्षिप्त रूप दिलं तर पहा, साहित्रिक 18 आणि साहित्रिक 18 आणि 6×7 = 42. म्हणजे 3/7 हा अपूर्णांक आपल्याला संक्षिप्त रूपात मिळत आहे. दुसरा अपूर्णांक पहा, 9×27, 9×7 = 63. तिसरा पण आपण पाहिला तर 12×36, 12×7 = 84. तिन्ही अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप 3/7 असं होत आहे. मग पर्याय मधून जर आपण पाहिलं तर दुसरा जो अपूर्णांक आहे पहा, 17×51 आणि 17×7 = 119. याचं संक्षिप्त रूप 3/7 असं येत आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, आकृत्यांचा संबंध लावायचा आहे आणि कोणती आकृती त्याशी जुळत आहे. पहा, या ठिकाणी तुमची निरीक्षण शक्ती हीच तुमचं हत्यार आहे. पहा, बाहेरची आकृती, मधली आकृती आणि पूर्ण आत असणारी आकृती यांचा संबंध लक्षात घ्या. उभी रेषा, आतल्या आकृतीमध्ये काय बदल झालेला आहे हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. प्रश्न व्यवस्थित वाचा मुलांनो. एका सांकेतिक भाषेत 3 4 2/5 = 26 अशा प्रकारे लिहितात. पुढे हे 2 संख्या दिलेल्या आहेत. आता पुढच्या संख्या वाचण्यापेक्षा तुम्ही पहिल्या संख्येलाच व्यवस्थित पहा आणि काय संबंध लावलेला आहे, कशा प्रकारे त्याचं उत्तर 26 येईल हे लक्षात घ्या. बघा, येतंय का लक्षात मुलांनो? पहा, 3 × 2 = 6 + 4 ×
असंच आहे ना. तीन गुणिले 2 बरोबर 6 म्हणजे पहिला अंक आणि अंशातला अंक यांचा गुणाकार करायचा आहे. दुसरा अंक आणि छेदातला अंक यांचा पण गुणाकार करायचा आहे. 4 पंचे 20 आणि त्या दोघांची बेरीज करायची आहे, तर ती 26 असा संबंध लावलेला आहे या ठिकाणी. आणि असा संबंध लावल्यास आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येईल. करून बघा. आपल्याला काय विचारलेलं आहे, 2 7 5 6 हे कसे लिहाल? मग पहिला अंक आणि अंशातला अंक यांचा गुणाकार करा. 2 गुणिले 5 7 गुणिले 6 10 आणि 42 यांची बेरीज केल्यास 52 हे आपल्याला योग्य उत्तर मिळेल. प्रश्न क्रमांक 46 पहा. तर्क लावायचा आहे पहा. 2 विधाने दिलेली आहेत. सौरभ 17 वर्षांचा असून सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. शरयू शरदपेक्षा लहान असून तिचे वय 21 वर्ष आहे. तर आपण दिलेल्या माहितीचं थोडस विश्लेषण या ठिकाणी लिहूया. आपल्याला दिलेलं आहे की सौरभ आहे 17 वर्षांचा आणि सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, म्हणजे सीमा मोठी आहे मुलांनो. मग सीमाचं वय येईल 20 आणि शरयू शरदपेक्षा लहान असून तिचे वय 21 आहे, म्हणजे शरयूचं वय येतं 21 आणि शरदपेक्षा ती लहान आहे, म्हणजे शरद हा शरयूपेक्षा मोठा आहे. त्याचं वय दिलेलं नाही पण तो मोठा आहे एवढं आपल्याला दिलेलं आहे. मग यातून अचूक विधान कोणतं आहे पहा. शरयू सौरभपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. नाही, दिसत नाही आपल्याला. हे विधान चुकीचं आहे. आपण जी वय काढली त्यानुसार शोधा. शरद सीमापेक्षा लहान आहे, ते सुद्धा चुकीचं आहे. शरद हा सर्वात मोठा दिसतोय, तो लहान नाहीये. सीमाचे वय 14 आहे. नाही, सीमाचे वय तर आपण काढलेले आहे, ते 20 आहे, म्हणजे सर्वात लहान सौरभ आहे. हे आपलं योग्य विधान आहे. पुढचा प्रश्न पहा. 47वा प्रश्न. प्रश्न व्यवस्थित वाचा. एका सांकेतिक भाषेत काऊ बरोबर 274, कॅट बरोबर 684 आणि वेट 825 असे लिहितात. तर गोट हा शब्द कसा लिहाल? तर अक्षरे आणि अंकांचा क्रम सारखा नाही हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. मग आपण मागच्या बुद्धिमत्तेच्या तासाला शिकलो होतो पहा. दिलेल्या अंकाचा नंबर कसा काढायचा? कोणत्या 2 अंकामध्ये ते अक्षर कॉमन आहे ते पाहायचं, अंक कोणता कॉमन आहे आणि त्यानुसार त्या अंकाला तो नंबर आपण द्यायचा आहे. मग या ठिकाणी जर आपण सी चा नंबर काढला तर सी हा काऊ आणि कॅट मध्ये कॉमन आहे, त्याचा नंबर 4 येतो, कारण त्या दोन्ही शब्दांमध्ये 4 हा नंबर कॉमन आहे. त्याचप्रमाणे डब्ल्यू चा जर आपण विचार केला तर डब्ल्यू चा नंबर येतो 2, कारण वेट आणि काऊ या दोन्ही शब्दामध्ये 2 अंक आहे आणि डब्ल्यू हे अक्षर कॉमन आहे. अशाच प्रकारे आपण बाकीच्या अंकांचा सुद्धा नंबर काढला तर ओ चा येतो 7, ए चा 6, टी चा 8 आणि ई चा येतो 5. पण जी हे अक्षर आहे ते या ठिकाणी दिलेलंच नाही. मग त्यासाठी जो नवीन नंबर आहे तो पर्यायामध्ये आपण शोधूया. नवीन नंबर जो आहे तो आहे 1, पण तो पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि 4 दोन्हीमध्ये आहे, म्हणजे जी साठी 1 आलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी कळालं. परंतु आपण खाली काढलेला आहे पहा, ई साठी 5 नंबर आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये 5 दिलेला आहे. मग GOAT मध्ये ई हे अक्षर नाही, त्यामुळे चौथा पर्याय कट होतो आणि पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूया आपण. त्रिकोणामध्ये संख्या दिलेल्या आहेत. निरीक्षण करा मुलांनो, बघा काय पॅटर्न तुमच्या लक्षात येतोय. अशा प्रकारच्या संख्यांमध्ये वर्ग संख्या, गुणाकार इत्यादी संबंध आपल्याला लावावा लागतो. पहा, लक्षात घ्या.
कडेच्या त्रिकोणांमध्ये 2, 8, 5 आणि मध्ये 36 दिलेला आहे. मग यांचा संबंध कसा लागतोय थोडासा विचार करा आणि लक्षात घ्या. येते का लक्षात कोणाच्या? पहा या ठिकाणी 2 + 8 + 5 यांची जर बेरीज केली तर ती 15 येते. आणि आलेल्या ह्या उत्तराची अंकांची पुन्हा बेरीज करूया. उत्तर येतंय 6 आणि 6चा वर्ग या ठिकाणी दिलेला आहे 36. म्हणजे अंकांची बेरीज, आलेल्या बेरजेतल्या अंकांची पुन्हा बेरीज आणि येणाऱ्या संख्येचा वर्ग असा या ठिकाणी संबंध आहे. मग शेवटच्या अंकांमध्ये, शेवटच्या त्रिकोणामध्ये जिथं प्रश्नचिन्ह आहे त्या त्रिकोणाचा आपण आता विचार करूया, कारण वेळ कमी राहिलेला आहे मुलांनो. पहा 9 + 2 11 आणि 1 + 1 केलं तर 2 येतं. पण मधल्या त्रिकोणामध्ये 49 आहे, म्हणजे आपल्याला 49चा वर्गमूळ आहे 7. आपल्याला 7 यायला पाहिजे. मग दोनामध्ये कोणती संख्या मिळवल्यावर 7 येईल? तर 5, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. दोनामध्ये 5 मिळवल्यास 7 येईल आणि मग 7चा वर्ग 49 या ठिकाणी येतो. पुढचा प्रश्न पहा मुलांनो. प्रश्न क्रमांक 49. या ठिकाणी काही चिन्ह आणि अक्षर दिलेली आहेत आणि त्या खाली प्रश्न आहे. प्रश्न पहा. वरील तक्त्यातील अक्षरे, चिन्हे यांचा वापर करून एडका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कसा लिहाल? आता या ठिकाणी तुमची शब्द संपत्ती तुम्हाला पुरेशी हवी आहे मुलांनो. एडका या शब्दाचा अर्थ आधी समजून घ्या. काय आहे बरं? आपण लहानपणापासून शिकतोय ए रे एडक्याचा. मग एडका म्हणजे काय? कोणता प्राणी आहे हा? एडका म्हणजे मेंढा. मेंढी या मादीचा नर, त्याला आपण एडका असे म्हणतो. मग एडकाचा विरुद्ध लिंगी शब्द होतो मेंढी. मग मेंढी हा शब्द आपण कसा लिहूया बरं? या चिन्हांप्रमाणे पाहूया. म साठी प्लसचं चिन्ह, त्यानंतर आपल्याला मात्रा द्यायचा आहे. मात्रा, मात्रासाठी हे चिन्ह आहे. त्यानंतर अनुस्वार, अनुस्वारासाठी हे आहे. ढ साठी भरलेला गोल आणि वेलांटी या प्रकारचा शब्द आपल्याला कुठे दिसतोय पहा. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. आपण जर चिन्हांचा अर्थ लावला तर या पर्यायामध्ये तुम्हाला फसवण्यासाठी बरेच चुकीचे शब्द दिलेले आहेत. जसे की बकरी दिलेला आहे, एडका, एडकी असे शब्द दिलेले आहेत. तुम्ही या जर चिन्हांचा अर्थ लावून पाहिला तर आपण चुकायचं नाहीये. आपली शब्द संपत्ती एवढी आहे आणि सोपा शब्द आहे, त्यामुळं काहीही घाबरून जायची गरज नाही. शेवटचा प्रश्न आहे पहा. सोबतच्या आकृतीतील चौकोनांची संख्या किती आहे? आता मुलांना पहा, गोंधळून जाऊ नका. या ठिकाणी त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोणाचे भाग पाडलेले आहेत. अशा आकृतीमध्ये आपण नेहमी शिकलेलो आहोत की त्रिकोणाच्या भागांना अंक द्यायचे आणि त्यांची बेरीज केली तर त्रिकोणाची संख्या मिळते. पण या ठिकाणी तुम्हाला चौकोनांची संख्या विचारलेली आहे, त्यामुळे अजिबात गोंधळात पडू नका. आपण चौकोनांची संख्या कशी काढायची हे सुद्धा शिकलेलो आहोत. चौरसांचं सुद्धा शिकलेलो आहोत. पण या ठिकाणी आपल्याला दिसतंय की चौरस नाहीच आहेत, चौकोन आहेत. मग आपण आपल्या सूत्रानुसार उत्तरापर्यंत पोहोचूया. पहा, आकृतीच्या भागांना नाव देऊया. ही जी वरची आकृती आहे टोकाकडची, तिथे सर्व त्रिकोण आहेत, त्याचा विचारच करायचा नाही आपल्याला. खालच्या आकृतीमध्ये आपल्याला चौकोन दिसतात. आकृतीच्या भागांना आपण नंबर देऊया आणि आपलं सूत्र असं आहे की आकृतीच्या भागांची बेरीज आणि उभ्या आणि आडव्या भागांच्या बेरजेचा गुणाकार म्हणजे चौकोनांची संख्या येते. म्हणजे 1 + 2 + 3 + 4 10 येतात आडवे आणि उभे भाग येतात 3. 10 + 3 30 होतात. परंतु आपण केवळ या वरच्या भागातले चौकोन काढले. खाली जो मोकळा चौकोन आहे त्याचा विचार आपल्याला आणखीन करायचा आहे. पहा, मग त्याचा विचार केल्यास हा एक चौकोन, हा दुसरा आणि हा तिसरा, असे 3 चौकोन आपल्याला त्यामध्ये प्लस करावे लागतील. म्हणजे आपलं उत्तर येईल 33. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे.
तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण 26 ते 50 प्रश्न थोडस घाई गडबडीत का होईना आपण व्यवस्थित अभ्यासलेले आहोत. तांत्रिक अडचणीमुळे मला बऱ्याच तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या, बोलायचं होतं, तुम्हाला काही सूचना द्यायच्या होत्या, पण थोडासा आपल्या तांत्रिक अडचणीमुळे वेळ कमी मिळालेला आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या आणि तुमच्या स्कॉलरशिपच्या चांगले गुण मिळवाल आणि तुमच्या शाळेचं, तुमच्या शिक्षकांचं नाव उज्ज्वल कराल ही मला आशा आहे. मला या ठिकाणी तुमच्यासारख्या गुणवान मुलांना शिकवण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी माझ्या वरिष्ठांचा आभार मानते आणि माझा तास संपला. या ठिकाणी थांबते. सर्व मुलांना धन्यवाद. तुम्ही व्यवस्थित प्रकारे प्रश्न अभ्यासलेत आणि अशाच प्रकारे कोणतीही घाई गडबड न करता तुमचा जो मुख्य पेपर आहे त्यातही तुम्ही प्रश्न सोडवा, यश मिळवा. ठीक आहे, धन्यवाद.